नमस्कार मैत्रिणींनो, मी चैताली कुकिंग विथ चैतालीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. लास्ट व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की उपवासाची खिचडी कशी करायची आणि आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कोथिंबीर वडी, कुसकुशीत खमंग कोथिंबीर वडी कशी बनवायची. चला तर मग बघूया कोथिंबीर वडीसाठी लागणारे साहित्य. हे आहे 1 वाटी बेसन पीठ, म्हणजे मोठ्या वाटीनं 1 वाटी बेसन पीठ. हे आहे 1 वाटी तांदळाचं पीठ आणि हे लसूण आणि मिरची हे दोन्ही मिक्सर करून घेतलेलं आहे बारीक वाटण. आणि तीळ, 1 चमचा हळद, 1 चमचा लाल चटणी आणि 1 चमचा जिरं. आता ही कोथिंबीर आपण स्वच्छ धुवून नीट करून घेतलेली आहे. आता याला आपण बारीक चिरून घेऊया. आता ही कोथिंबीर आपण छान बारीक चिरून घेतलेली आहे. आता आपण याला मिक्स करून घेऊया. आता आपण याच्यात टाकणार आहोत सुरुवातीला बेसन. बेसन टाकायचं. बेसन नंतर आता आपण टाकणार आहोत यात तांदळाचं पीठ. तांदळाच्या पिठानं कोथिंबीर वडी लुसलुसीत छान आणि खमंग होते. आता हळद, 1 चमचा हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर, जिरं, लाल मिरची पावडर टाकलं तरी ही मिरची आणि लसूण याची पेस्ट करून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये. 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि 4 ते 5 मिरच्या. आणि हे तीळ, पांढरं तीळ आहे. यात मी थोडंसं तीळ शिल्लक ठेवणार आहे, नंतर त्यासाठी टॉपिंग करण्यासाठी मी शिल्लक ठेवलेलं आहे तीळ. आता आपण हे सगळं मिश्रण केलेलं छान मिक्स करून घेऊया. आता आपण हे कोथिंबीरमध्ये जसं जसं मिक्स करत जातो तसं तसं थोडं ह्याला हलकंसं प्रेस करायचं. हे सगळं मिक्स करताना असं थोडंसं प्रेस करून घ्यायचं, म्हणजे थोडंसं लास्टला पाणी घालताना कळते. असं थोडं प्रेस केलं की मग कोथिंबीरमधला असलेला मॉइश्चर निघून जातो आणि मग आपल्याला पाणी थोडंसं कमी लागतं. आता आपण याच्यात थोडंसं पाणी टाकून घेऊया. आता याच्यात आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत. तर आपण याला छान असं मिक्स करून घेऊया. मिक्स करून याचा छान असा गोळा करून घ्यायचा. आता आपण हा गोळा छान कोट करून घेतलेला आहे. आता आपण ह्याला चाळणीमध्ये थापून घेऊया तेल लावून. खाली थोडंसं तेल लावायचं कारण खाली चिकटणार नाही. आता आपण या चाळणीला छान तेल लावून घेतलं आहे. आता आपण याच्या खाली बेसला तीळ टाकायचं थोडं, कारण वरून आणि खालून जर तीळ असेल तर मग दिसायला पण छान दिसतं आणि खायला पण छान लागतं. हे बघा, असा तिळाचा बेस लावून घ्यायचं. खाली खाली तेल लावून असं तिळाचा बेस लावलं की परत तळताना ते छान येते. आता आपण याला हा गोळा यावर ठेवूया आणि थापून घेऊया छान. साईड बाय साईड याला थापून घ्यायचं. पूर्ण चाळणी भरली नाही तरी चालेल, पण एक साईड म्हटलं तर एक खाली एक वर असं साईड होते, त्याच्यामुळं सगळीकडून एक समान थापून घ्यायचं. आता आपण हे छान थापून घेतलेलं आहे. मी हे अर्ध्या चाळीमध्येच थापून घेतलेलं आहे, कारण जर पूर्ण चाळीमध्ये थापायचं म्हटलं तर मग तो असं ती वडी कोथिंबीर वडीची खूप असं बारीक होते. आता याच्यावर तीळ टाकायचं. टॉपिंग करण्यासाठी तीळ हा खूप छान ऑप्शन आहे, कारण कशावर पण जर तिळाचं टॉपिंग केलं तर ते छान दिसते. आता बघा, हे मी पाणी गॅसवर उकळायला ठेवलेलं आहे. आता यावर आपण हे कोथिंबीर वडीची चाळणी ठेवून त्याला उकडून घ्यायचं आहे. आता आपल्याला हे 10 ते 15 मिनिटापर्यंत उकडून घ्यायचं आहे.
आता आपण हे उकडून घेतलेलं आहे. तर याचं बघा, हे आपण थापलेलं किती छान असं कुसकुशीत आणि घट्ट झालं आहे. आता आपण याचे काप करून घेऊया आणि मग नंतरनी तळून घेऊया. आता आपण याचे चौकोनी असे छान तुकडे करून घेतलेले आहेत. आता मी तेल तापायला ठेवलेलं आहे. आता आपण याच्यात तळून घेऊया. आता आपण हे छान असं लालसर तळून घेऊया. थोडंसं हिरवट दिसत असेल तरी आपण काढलं तरी मग ते आतमध्ये कच्चं राहते, त्याच्यामुळे थोडंसं लाल तळून घ्यायचं. या कोथिंबीर वड्या बघू शकता आपण किती छान हिरव्या झाल्या आहेत. पिठाचा वापर कमी आणि कोथिंबीर जास्त असं केलं तर त्याची छान चव येते. आता आपण हे काढून घेऊया. तेल खूप तापलेलं आहे. आपली कोथिंबीर वडी छान तळून लाल झालेली आहे. तर आपण याला सॉस सोबत पण आणि दह्यासोबत पण खाऊ शकतो. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.